2 दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेने कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 5ला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेनमधनं उतरतो त्यावेळेला वरती शेडच नाही आहे आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी भिजावं लागतं. ट्रेन छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर भांडणं होतात. तो म्हणून आम्ही काल पाहणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आलं. आज तुम्हाला यासाठीच बोलवलंय की जर पावसाळा समोर आलेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाणा स्टेशनचं महत्त्वाचं स्टेशन आहे तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ 300-400 मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही. 5 नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्त्वाच्या ट्रेन थांबतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे. अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याचीच परिस्थिती नाहीये. तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1ला जा, 2ला जा, वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळतंय. लोक भिजतायत पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहीत नाहीये. अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही. तुम्ही जर इथं पुढे गेलात तर एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की 2 पत्रे एका तारेने बांधलेत. उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणा स्टेशनला होऊ शकतो. एखाद्या चालू ट्रेनवर ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात? सो हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे. जर पुढच्या 4 दिवसात त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करेल. खासदारांनी जे आहे त्या स्टेशनचा पाहणी दौरा देखील केला होता, काही आदेश सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या. मला असं वाटतं की निगरगट्ट असं हे प्रशासन आहे. जर खासदारांनी सांगून जर तुम्हाला काम करायचं नसेल, जर वरिष्ठ मंत्र्यांनी सांगून तुम्हाला जर काम करायचं नसेल तर अशा सगळ्यांना चोप दिला पाहिजे असं मला वाटतं. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच 17 स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे, नवीन स्टेशनचं. मात्र ठाणा स्टेशन खरं नवीन तुम्ही स्टेशन उभे करताय पण जुन्या स्टेशन ज्यांनी खरं तर भारतीय रेल्वेचा जो मेन कणा आहे तो ही मुंबईचं लोकल आहे, बरोबर आहे. हे विटी असेल, त्याच्यानंतर दादर असेल, ठाणे असेल, ही महत्त्वाची स्टेशन आहेत आणि महत्त्वाची स्टेशनं लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांना गरजेच्या असलेल्या गोष्टी या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत. परंतु प्रशासनाकडनं ते होत नाही. खरं तर आम्हाला असं वाटतं की एकदा जर मोदी साहेबांनी ते राऊंड मारला तर आम्हाला एक उत्तम रेल्वे स्टेशन मिळेल. कारण ह्या रेल्वे स्टेशनची अतिशय वाईट परिस्थिती आहे. इथल्या बाथरूमची परिस्थिती वाईट आहे, इथल्या प्लॅटफॉर्मची परिस्थिती वाईट आहे, स्टेअरकेजची परिस्थिती वाईट आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये इथले रेल्वे प्रवासी प्रवास करतात, जीव मुठीत देऊन प्रवास करतात. ठाणा स्टेशनला एक वेगळा इतिहास आहे कारण पहिली लोकल ठाणा स्टेशनला धावली, मात्र त्याच स्टेशनची अशी दुरावस्था आहे. मी मगाशी म्हटलं की आमचं ठाणा स्टेशन हे पहिलं स्टेशन आहे या भारतीय रेल्वे इतिहासातलं